नमस्कार मंडळी, मराठी रेसिपीज डायरी मध्ये तुमचं स्वागत आहे. थंडीचं सीझन चालू झालंय आणि थंडीत आपल्याला काही ना काही तर गरम खायला आवडतं, जसं की भजी, मंचुरियन झालं. तर आपली जी चॅनलची दुसरी रेसिपी आहे ती मंचुरियनची आहे. आणि फक्त मंचुरियन नाही तर मंचुरियन बरोबर जी मंचुरियनची चटणी असते, चायनीज चटणी, ती पण आपण बनवणार आहे. तर चला तर आपण कशी बनवायची ते बघू. आधी आपण चटणी बनवू, त्याच्यानंतर मंचुरियन बनवायचे. तर इथे बघा, 4 मिरच्या, 12 लसणाच्या कुड्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं. इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ, सोया सॉस, ऑरेंज रेड फूड कलर घेतलाय आणि विनेगर घेतलाय. विनेगर आपण एवढं नाही टाकणार, पण दाखवण्यासाठी घेतलंय मी. तर स्टार्टिंगला आपल्याला हे सगळं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता पहिल्यांदा आपण चटणीसाठी 1.5 चमचा तेल टाकून घेऊया. हा एक, हा अर्धा. तेल आता गरम झालंय, याच्यात आपण चटणीसाठी मसाला काढलाय तो सगळा टाकून घ्यायचा आणि 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं चांगला. मसाला भाजून झालाय, आता 1 आणि अर्धा कप पाणी टाकायचं. 1 कप टाकलाय आपण, अजून अर्धा कप, आणि हे चांगलं उकळून घ्यायचं आता आपल्याला. उकळी फुटले आता मीठ टाकायचं याच्यात. चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आता मीठ टाकले आपण. मिठानंतर आता अर्धा चमचा सोया सॉस टाकायचं आपल्याला. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. आता आपल्याला जो चायनीजवाला ऑरेंज रेड कलर आहे तो टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा घेतलाय मी. तर आता आपण कॉर्नफ्लोअर मध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय. कॉर्नफ्लोअर तुम्ही तुमच्या मर्जीने टाकू शकता, तुम्हाला कसं घट्ट पाहिजे या पातळ पाहिजे त्याच्यावरती. कॉर्नफ्लोअर टाकलाय आपण. आता फक्त 2 ते 3 मिनिटं आपली चटणी शिजवून घ्यायची. हे बघा कशी झाली चटणी आपली. तर लास्टला आपण 1 चमचा विनेगर टाकून घेऊया. तर तयार झाली आहे आपली मंचुरियनची चटणी. ही बघा कशी झाली, एकदम बाहेरच्या सारखी. आता चटणी तर झाली आपली. आता कोबी मंचुरियन कसे बनवायचे ते बघूया आपण. आता कोबी मंचुरियनसाठी आपण अर्धा किलोला जास्त कोबी घेतलाय. त्यातले हे 2 ब्लॉक्स आहेत ते आपण खिसून घेणार आहे. हा जो ब्लॉक आहे तो बारीक चिरून घेणार आहे. आता मग मी खिसणार आहे कोबी. कोबी पकडताना असा पकडायचा आहे म्हणजे मोठा असा चिरला जातो. हे बघा आता कसं झालं. मग मी एकदा इकडे बघू. हे बघा कसा खिसलाय आपण. आपली खिसणी चांगली असल्यामुळे हे बघा किती भारी खिसला गेलाय कोबी. हा आपण चिरणार होतो पण आता चिरायची काही गरज नाही, आपण खिसणीवरतीच बारीक करणार आहे. कोबी आपला कापून झालाय. आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, फूड कलर, हिरवी मिरची, 1.5 चमचा ही लाल मिरची पावडर आहे, 5 वाला जिंजर गार्लिक पेस्ट आणि सोया सॉस हे सगळं मिक्स करून घेणार आहे. पहिल्यांदा आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकले. आता हिरवी मिरची. आता हे सगळा मसाला, मीठ, तिखट आहे ते सगळं एकत्र करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता सोया सॉस टाकणार आहे. आता एकजीव करून कालवून घेणार आहे असं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, कारण जेव्हा आपण मीठ टाकतो कोबीमध्ये तेव्हा कोबी पाणी सोडतो. त्याच्यामुळं अजिबात याच्यात पाणी नाही टाकायचं. जर आपण, हा बघा कलर कसा आलाय आताच. कोबी मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचा आहे, जास्त दाबायचा नाही. वरच्यावर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं झालंय ना हात. आता कोबी बघा पाणी सोडायला लागलं. हे बघा आता कोबीला चांगलं पाणी सुटलंय. आता आपण इथं अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलाय आणि पाऊण वाटी मैदा घेतलाय. तर पहिल्यांदा आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकतोय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आपण अर्धी वाटीच आधी मैदा टाकणार आहे आणि जर बाइंडिंग व्यवस्थित नाही आली तर थोडा थोडा ॲड करत राहणार आहे. आता पहिल्यांदा अर्धी वाटी टाकतो आपण मैदा. जे कोबीचं मिश्रण आहे ते जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त हार्ड पण झालं नाही पाहिजे, मीडियममध्ये करायचं आहे. थोडं पाणी लागते मम्मीच्या हाताला, तर बाकीचा पण मैदा आपण टाकून घेतो आता. म्हणजे पाऊण वाटी टोटल मैदा टाकलाय आपण. हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा असं गोळा तयार झाला पाहिजे. आता आपलं तेल गरम झालंय आणि चांगल्या प्रमाणात असं गरम झालंय. जास्त गार असताना मंचुरियन सोडायचं नाही. तेल चांगल्या प्रमाणात गरम झालं की मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मंचुरियन सोडायचे. सोड. रोड साईडचे जे मंचुरियन असतात ते याच प्रकारचे असतात, ओबट दोबट, त्यामुळे पटपट सोडून घ्यायचे. एकदा मंचुरियन तेलात सोडले की जास्त हलवायचं नाही. आता आपले 1.5 ते 2 मिनिट झाले. आता पलटी करून घ्यायचं. हे बघा कलर कसला भारी आलाय. आता ह्या साईडून पण चांगले तळून घ्यायचे. मंचुरियन चांगलं शिजलं आहे आणि बाहेरून क्रिस्पी झाले हे कसं ओळखायचं, तर इथे असा तांबूस कलर येतो तेव्हा बाहेर काढून घ्यायचं. तोपर्यंत आपल्याला तळत राहायचं. एक 4 ते 5 मिनिट लागतात मंचुरियन तळायला. तर हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं तुम्हाला कोबी मंचुरियन. हे बघताय कसा आहे आवाज. तर तयार झालं आहे आपलं मंचुरियन, आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी, ते पण चटणी सोबत. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक करा, आमच्या दोघांना सपोर्ट करा, कारण आम्हाला तुमची खूप गरज आहे. तुमचा एक एक व्ह्यू आम्हाला खूप महत्त्वाचा आहे.